हॅलो फ्रेंड्स, मी असिस्टंट प्रोफेसर संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग इनकॉर्पोरेशन या टॉपिक वरती एमसीक्यू बघणार आहे. आपण आज एमसीक्यू क्वेश्चन्स कशा स्वरूपात असू शकतात, आता जी परीक्षा होणार ती एमसीक्यू स्वरूपात होणार आहे. याआधी आपण या टॉपिकचे 5 व्हिडिओ बघितलेत. या 5 व्हिडिओमध्ये त्याचे प्रॉब्लेम सोल्युशन्स कसं असेल आणि काही महत्वाचे ऍडजस्टमेंट्स कॅल्क्युलेशन कसं करायचं ते आपण बघितलंय. आज आपला या टॉपिक वरचा हा 6वा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण एमसीक्यू क्वेश्चन बघतोय. क्वेश्चन नंबर 1, डेट ऑफ registration of the company is called as option A opening date, B incorporation date, C commencement date, D closing date. ज्या दिवशी आपण कंपनीचं रजिस्ट्रेशन करतो त्या डेटला आपण काय म्हणतो? इनकॉर्पोरेशन डेट आपण म्हणतो. आन्सर काय असणार आहे? इनकॉर्पोरेशन डेट. क्वेश्चन नंबर 2, the period before period, before period, C half year, D none of the above. ज्या दिवशी आपण रजिस्ट्रेशन करतो त्याच्या आधीच्या कालावधीला आपण काय म्हणतो? प्रायोर पिरियड आपण म्हणतो. सेम हाच क्वेश्चन आणखी एका पद्धतीने विचारला जाऊ शकतो. द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ ऍक्विजिशन टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन इज कॉल्ड ॲज. म्हणजे कंपनी तुम्ही ताब्यात घेतल्यापासून, व्यवसाय ताब्यात घेतल्यापासून ते कंपनीची नोंदणी होईपर्यंत या कालावधीला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए पोस्ट पिरियड, प्रायोर पिरियड, हाफ इयर, नन ऑफ द अबव. आन्सर असणारे परत या ठिकाणी सुद्धा काय? प्रायोर पिरियड. ज्या दिवशी तुम्ही बिझनेस अक्वायर केला तिथून ते कंपनीच्या नोंदणीपर्यंतच्या कालावधीला आपण काय म्हणतो? प्रायोर पिरियड म्हणतो. क्वेश्चन नंबर 4, द पिरियड आफ्टर द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन इज कॉल्ड ॲज. कंपनीच्या नोंदणीच्या नंतरच्या कालावधीला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए पोस्ट पिरियड, बी प्रायोर पिरियड, सी हाफ इयर, डी नन ऑफ द अबव. त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे पोस्ट पिरियड. नोंदणीच्या नंतरच्या कालावधीला आपण आफ्टर किंवा पोस्ट असं म्हणतो, पोस्ट पिरियड. क्वेश्चन नंबर 5, द रेशो बिटवीन प्रायोर पिरियड अँड पोस्ट पिरियड इज कॉल्ड ॲज. नोंदणीच्या आधीचा कालावधी आणि नोंदणीच्या नंतरचा कालावधी याला आपण काय म्हणतो? ऑप्शन ए टाइम रेशो, बी सेल्स रेशो, सी नेट प्रॉफिट रेशो, डी ग्रॉस प्रॉफिट रेशो. आन्सर असणार आहे याचं टाइम रेशो. प्रायोर पिरियड आणि पोस्ट पिरियड हे जनरली आपल्याला मंथ मध्ये दिलेले असतात. म्हणजे नोंदणीच्या आधीचे महिने किती, नोंदणीच्या नंतरचे महिने किती. मग समजा नोंदणी झाली असेल 1 जूनला झाली असेल आणि वर्ष चालू होत असेल 1 एप्रिलला, 1 एप्रिल ते 1 जून किती महिने होतात? एप्रिल, मे, जून 3 महिने. आणि तिथून पुढे राहिले किती? मग 9. ह्याचा रेशो जो येईल त्याला काय म्हणणार आपण? टाइम रेशो. पुढे आपण याच्या काही ऑब्जेक्टिव्ह मध्ये कॅल्क्युलेशन सुद्धा बघायचे. द रेशो बिटवीन प्रायोर पिरियड सेल्स अँड पोस्ट पिरियड सेल्स इज कॉल्ड ॲज. ऑप्शन ए टाइम रेशो, बी सेल्स रेशो, सी नेट प्रॉफिट रेशो, डी ग्रॉस प्रॉफिट रेशो. आन्सर असणार आहे सेल्स रेशो. क्वेश्चन नंबर 7, fixed expenses and expenses incurred in office are distributed in. Option A time ratio, sales ratio, prior column, post column. याचा आन्सर असणार आहे टाइम रेशो. जे खर्च टाइमशी रिलेटेड फिक्स आहे, म्हणजे तुमची मंथली सॅलरी फिक्स आहे, असे जे पॉइंट्स असतात की जे टाइम फॅक्टरशी रिलेटेड आहेत, टाइम फॅक्टर वरती डिपेंड आहेत, ते सगळे आपण डिस्ट्रीब्यूट करतो टाइम रेशो मध्ये. आणि ऑफिस मध्ये होणारा खर्च सुद्धा, सन्ड्री एक्सपेन्स असतील, ऑफिस एक्सपेन्स असतील, हे सर्व कशामध्ये येतील? टाइम रेशो मध्ये. क्वेश्चन नंबर 8, व्हेरिएबल एक्सपेन्सेस रिलेटेड टू सेल्स आर डिस्ट्रीब्युटेड इन. टाइम रेशो, सेल्स रेशो, प्रायोर कॉलम, पोस्ट कॉलम. जे व्हेरिएबल एक्सपेन्सेस आहेत, जे सेल्सशी रिलेटेड आहेत, ते सगळे डिस्ट्रीब्यूट केले जातात कोणत्या रेशो मध्ये? सेल्स रेशो मध्ये. क्वेश्चन नंबर 9, the expenses which are not incurred to the company are posted in. Time ratio, sales ratio, prior column, post column.
जे खर्च कंपनीला होत नाहीत, कंपनीचं अस्तित्व कधी येतं? नोंदणी झाल्यानंतर, म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या नंतर. मग त्याच्या आधी काय? त्याच्या आधी कंपनीला न होणारे खर्च म्हणजेच कोणत्या कॉलम मध्ये घेणार आपण? प्रायोर कॉलम मध्ये घेणार. कारण प्रायोर म्हणजे काय? नोंदणीच्या आधीचा कालावधी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. द एक्सपेन्सेस विच इन्कर्ड टू द कंपनी आर पोस्टेड इन. कंपनीला होणारा सर्व खर्च कुठं जातो? तो पोस्ट कॉलम मध्ये जातो, कारण कंपनी अस्तित्वात आल्यानंतरच ते खर्च होणार आहेत. क्वेश्चन नंबर 11. प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन. इन प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन रेंट पेड इज डिस्ट्रीब्युटेड इन. रेंट पेड केलं असेल तर हे डिस्ट्रीब्यूट कशात करणार आपण? टाइम रेशो, सेल्स रेशो, प्रायर कॉलम मध्ये घेणार, पोस्ट कॉलम मध्ये घेणार. रेंट पेड टाइमशी रिलेटेड फॅक्टर आहे, त्यामुळे कसा येईल? टाइम रेशो मध्ये. आणि जर याच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितली असेल तर ऍडजस्टमेंट नुसार आपण सोडवणार. पण काहीच सांगितलं नसेल तर रेंट कसं घेतो आपण? टाइम रेशो मध्ये घेतो. Bad debts recovered before the acquisition of the business should be allocated in prior column, post and prior column, and D option in none of the above. नोंदणीच्या आधीचे बॅड डेट्स रिकवर्ड आहेत, मग ते कुठं जाणार? प्रायोर मध्येच जाणार. नोंदणीच्या आधीचे आहेत ना, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं बिफोर द ऍक्विजिशन ऑफ द बिझनेस, म्हणजे बिझनेस अक्वायर करण्याच्या पण आधीचे आहेत ते. म्हणजेच काय झालं? नोंदणीच्या पण आधीचेच आहेत, त्यामुळे प्रायर कॉलम मध्ये. In profit priority incorporation, commission on sales is distributed in time ratio, sales ratio, prior column, post column. Answer असणार आहे sales ratio. Question number 14. In profit priority incorporation, partners commission is posted in. Partners commission आपण कुठं त्याचं पोस्टिंग करणार? टाइम रेशो, सेल्स रेशो, प्रायर कॉलम, पोस्ट कॉलम. पार्टनर्स कुठं असतात? पार्टनरशिप मध्ये असतात. कंपनीमध्ये कोण असतं? डायरेक्टर्स असतात. मग पार्टनर्सचा खर्च कुठे घ्यायचा? कंपनीला होतच नाही हा खर्च. हा कोणाचा खर्च आहे? पार्टनरशिपचा, म्हणजे कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधीचा खर्च, म्हणजेच काय? प्रायर कॉलम. क्वेश्चन नंबर 15. In profit priority incorporation, preliminary expenses written off is posted in. कंपनी स्थापन करण्याचा खर्च, कंपनीच्या प्रवर्तनाचा खर्च आहे हा खर्च कुणाला होणार? कंपनीलाच होणार. आणि कंपनी अस्तित्वात आल्यानंतर पुढे काही वर्षामध्ये तो राईट ऑफ केला जातो, म्हणजे कमी केला जातो. त्यामुळे ह्याचा पोस्टिंग डायरेक्टली कुठे येणार? पोस्ट कॉलम मध्ये येणार. क्वेश्चन नंबर 16. इन प्रॉफिट प्रायोरिटी इनकॉर्पोरेशन बॅड डेट्स इज डिस्ट्रीब्युटेड इन. मगाशी आपण बघितला तो पॉईंट कोणता होता? बॅड डेट्स रिकवर्ड. आता बघतोय आपण कोणता? फक्त बॅड डेट्सचा. टाइम रेशो, सेल्स रेशो, प्रायर कॉलम, पोस्ट कॉलम. बॅड डेट्स हे सेल्सशी रिलेटेड आहेत, त्यामुळे सेल्स रेशो मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो. पण जर ऍडजस्टमेंट सांगितले असेल तर ऍडजस्टमेंट नुसार आपल्याला सोडवावी लागेल. क्वेश्चन नंबर 17. In profit priority incorporation, reserve for doubtful debts is allocated in time ratio, sales ratio, prior column, post column. RDD आपण जो आहे हा पॉइंट डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये घेतो, कारण वर्षाच्या शेवटच्या दिवशी तुमचे डेटर्स बॅलन्स किती आहे त्याच्यावरती आरडीडी क्रिएट केली जाते. त्यामुळे हे लास्ट क्लोजिंग डेटचा पॉइंट आहे, त्यामुळे हा कुठे जातो? डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये. क्वेश्चन नंबर 18. In profit priority incorporation, gross profit is allocated in. ग्रॉस प्रॉफिट हा सेल्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे कसा येणार आहे? सेल्स रेशो मध्ये येणार आहे. आता ऑप्शन तेच काही जे रिपीट असतील ते आपण न बघता डायरेक्टली आन्सर बघतो. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस इज डिस्ट्रीब्युटेड इन टाइम रेशो. यापैकी कोणते खर्च आपण टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे? पहिला पॉइंट आहे रेंट अँड टॅक्सेस. रेंट टाइम फॅक्टर रिलेटेड आहे, त्यामुळे टाइम रेशो. पोस्टेज अँड टेलिग्राम ऑफिस मध्ये होणारा खर्च आहे, हा सुद्धा कसा होतो? टाइम रेशो मध्ये. सन्ड्री एक्सपेन्सेस सुद्धा टाइम रेशो. आणि डी काय? ऑल ऑफ द अबव. म्हणजेच या ठिकाणी आपण काय घेणार आहे? ऑप्शन असणार याचा करेक्ट आन्सर ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 20. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस इज नॉट डिस्ट्रीब्युटेड इन टाइम रेशो. आता या ठिकाणी जे पॉइंट दिले त्यापैकी
टाइम रेशो मध्ये घेत नाही असे कोणते? पहिला पॉइंट आहे रेंट, दुसरा आहे पॅकेजिंग चार्जेस, तिसरा आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, डी ऑल ऑफ द अबव. त्यामध्ये टाइमशी रिलेटेड नसलेला पॉइंट कोणता आहे? तर पॅकेजिंग चार्जेस. पॅकेजिंग चार्जेस आपण पॅकिंग करतो आणि काय करतो ते प्रोडक्ट सेल करतो, त्यामुळे हा पॉइंट सेल्स रेशो मध्ये येतो. याच्या आधीचा क्वेश्चन आणि या क्वेश्चन मध्ये बदल एकच आहे. इथं काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग नॉट डिस्ट्रीब्युटेड. मुलांचं इथं कन्फ्युजन होतं. क्वेश्चन व्यवस्थित वाचा, समजून घ्या आणि मग त्याचं आन्सर लिहा. घाई करू नका, आपल्याकडे पुरेसा वेळ असतो. जर व्यवस्थित सोडवला पेपर वाचून तर उत्तर बरोबर येतात, पण घाई गडबड केली तर उत्तर चुकू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस इज डिस्ट्रीब्युटेड इन सेल्स रेशो. यापैकी कोणते खर्च आपण सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो? ऑप्शन ए ऍडव्हर्टाइजमेंट, डायरेक्टर रेम्युनरेशन, डिस्काउंट रिसिव्ड, प्रिंटिंग अँड स्टेशनरी. यापैकी सेल्स रेशो मध्ये कोणता पॉइंट येणार आहे? तर आन्सर असणार आहे ऑप्शन ए ऍडव्हर्टाइजमेंट. डायरेक्टर रेम्युनरेशन का नाही? तर डायरेक्टर्स कुठे असतात? कंपनीत असतात, त्यामुळे तो डायरेक्टली पॉइंट कॉलम मध्ये येतो. डिस्काउंट रिसिव्ड हा परचेसेसशी रिलेटेड आहे, डिस्काउंट मिळतो आपल्याला तो. सेल्स रेशो मध्ये कोणता येतो पॉइंट? डिस्काउंट अलाउड येतो. शेवटचा पॉइंट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिस मध्ये होणारा खर्च हा होतो टाइम रेशो मध्ये. त्यामुळे या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर कोणता आहे? ऍडव्हर्टाइजमेंट टाइम सेल्स रेशो मध्ये येणार आहे. क्वेश्चन नंबर 22. विच ऑफ द फॉलोइंग इज पोस्टेड इन पोस्ट इनकॉर्पोरेशन कॉलम. म्हणजे पोस्ट कॉलम मध्ये आपण त्याचा रेकॉर्ड करतो. ऑप्शन ए डायरेक्टर रेम्युनरेशन, बी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, सी इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, डी ऑल ऑफ द अबव. हे तिन्ही वरचे जे ए बी सी पॉइंट्स आहेत हे तिन्ही पोस्ट कॉलम मध्ये येतात, त्यामुळे आन्सर असणार आहे याचं डी ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन नंबर 23. आपल्याला टोटल 45 प्रश्न बघायचे. इंटरेस्ट पेड टू वेंडर इज ऑल्सो कॉल्ड एज इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन, डी नन ऑफ द अबव. इंटरेस्ट टू वेंडर त्यालाच आपण काय म्हणतो? इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन इज allocated in टाइम रेशो, सेल्स रेशो, ऍक्च्युअल टाइम रेशो, प्रायोर कॉलम. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन मध्ये आपण 3 डेट विचारात घेतो. ओपनिंग डेट, इनकॉर्पोरेशन डेट आणि तिसरी डेट कोणती घेतो आपण? पीसी पेमेंटची डेट. आणि यामधला आपण टाइम रेशो काढतो. क्लोजिंग डेट पर्यंत विचारात घेत नाही आपण. ज्या दिवशी आपण पीसी पेड केला तिथपर्यंतच विचारात घेतो आपण. त्यामुळं त्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन सी ऍक्च्युअल टाइम रेशो. क्वेश्चन नंबर 25. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज बिलॉंग्स टू. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन हा कोणाशी रिलेटेड आहे? ऑप्शन ए कंपनीचा प्रॉफिट येतो, बी गव्हर्नमेंट, सी शेअर होल्डर्स, डी वेंडर. वेंडर म्हणजे आपण ज्यांच्याकडून व्यवसाय खरेदी करतो त्यांच्याकडून. बरोबर आहे, नोंदणीच्या आधीचा प्रॉफिट हा त्यांचाच असतो. क्वेश्चन नंबर 26. XYZ has acquired the business from XYZ partnership firm as on 1st April 2020. The company was incorporated on 1st July 2020. The company prepared its account for the year ending 31st March 21. The time ratio is option A 1:2, B 2:3, C 1:3, D 1:4. याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन्स बघावं लागणार आहे. ओपनिंग डेट 1 एप्रिल आहे, इनकॉर्पोरेशन डेट आहे 1 जुलै आणि क्लोजिंग डेट आहे 31 मार्च. चेक करा कॅल्क्युलेशन कसं येते बघा. ओपनिंग डेट 1 एप्रिल 2020, इनकॉर्पोरेशन 1 जुलै 2020. एप्रिल पासून जुलै पर्यंत कालावधी किती येतोय बघा? एप्रिल, मे, जून. 1 जुलैच्या आधीचा पाहिजे, त्यामुळे जुलै घेऊ नका. किती आले? 3 महिने आले. तर पुढे बघा 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत कालावधी किती येतोय? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. किती येतात ते? 9 महिने येतात ते.
3 आणि 9 याचा रेशो काढला तर किती येतो? 1:3 म्हणजे ऑप्शन किती असणार आहे? ऑप्शन सी याचा आन्सर असणार आहे. जिथं कॅल्क्युलेशन करणं गरजेचं कॅल्क्युलेशन आपल्याला बघावेच लागतील. कॅल्क्युलेशन करूनच उत्तर लिहा तिथं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. XYZ partnership firm acquire the business from XYZ partnership firm as on 1st April 2020. The company has incorporated on 1st August 2020. 1 ऑगस्टला कंपनीची नोंदणी सांगितली. आता वरती पहिला या प्रश्नात आणि आधीच्या प्रश्नात XYZ दिसतंय, पण प्रश्न बदललाय, तारखा बदललेल्या आहे आणि क्लोजिंग डेट दिली 31 मार्च. तर कॅल्क्युलेशन कसं येईल? ऑप्शन ए 1:2, बी 2:3, सी 1:3, डी 1:4. टाइम रेशो किती आहे? चेक करा कॅल्क्युलेशन. ओपनिंग डेट 1 एप्रिल ते इनकॉर्पोरेशन डेट 1 ऑगस्ट. ह्याला काय म्हणतो आपण? प्रायोर पिरियड. एप्रिल, मे, जून, जुलै. 1 ऑगस्टच्या आधीच आहे, त्यामुळे जुलै पूर्ण येणार. किती आले? 4 महिने. 1 ऑगस्ट पासून पुढे 31 मार्च पर्यंत किती येतात ते महिने? तर महिने येतात ते 8. 4 अधिक 8 बरोबर 12 महिन्यांचं वर्ष असणार आहे. आणि रेशो किती येईल मग? 4 आणि 8 याचा 1:2. हे असणार आहे करेक्ट आन्सर, म्हणजे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. XYZ Limited has acquired the business from XYZ partnership firm as on 1st April 2020. The company was incorporated on 31st July 20. The company prepared its accounts for the year ended 31st March 2021. Time ratio is. आता टाइम रेशो काढायचा. ऑप्शन तेच आहे, फक्त डेट चेंज होतात. ते चेक करा आता. ओपनिंग डेट 1 एप्रिल, इनकॉर्पोरेशन 31 जुलै आहे. एप्रिल, मे, जून, जुलै पूर्ण घ्यावा लागणार आपल्याला, कारण 31 जुलै दिलेलं आहे. किती येतात ते? 4 महिने येतात ते. आणि 31 जुलैचा पुढचा कालावधी म्हणजे कुठला असणार आहे? तो पोस्टचा कालावधी असणार आहे. किती येतोय? 31 जुलैच्या पुढे म्हणजे जुलै घ्यायची गरज आहे का? तर नाही. ऑगस्ट पासून पुढे किती येतात ते? 8 महिने. रेशो किती असणार? 1:2. क्वेश्चन नंबर 27, 28 सारखेच आहेत, पण फक्त तारखा 1 ऑगस्ट आली एका ठिकाणी किती आली? 31 जुलै. टोटल टर्नओव्हर फॉर द इयर एंडेड was 2,50,000 divided into ₹75,000 for the period up to incorporation date and 1,75,000 for the remaining period. Sales ratio is option A 3:7, B 3:5, C 1:3, D 1:1. 3:7, 3:5, 1:3 आणि 1:1 किती आहे आपल्याला बघावं लागेल. पूर्ण वर्षभराचा सेल्स किती आहे? 2,50,000. ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट. ओपनिंग डेट टू इनकॉर्पोरेशन डेट तारखा दिल्या नाहीत, पण आपण तो कालावधी बघायचा. ओपनिंग डेट टू इनकॉर्पोरेशन डेट किती आहेत सेल्स? 75,000. इनकॉर्पोरेशन डेट टू क्लोजिंग डेट सेल्स किती येते? 1,75,000. दोन्हीची बेरीज किती येते? परत 2,50,000 येते. 1,75,000 आणि 1,75,000 रेशो काढा. किती येतोय? 3:7. हा झाला या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन ए 3:7. Question number 30. Total turnover for the year was ₹5 lakh divided into 1,25,000 for the period up to incorporation and ₹3,75,000 for the remaining period. प्रॅक्टिस साठी अजून एक आपण क्वेश्चन घेतलाय. ओपनिंग डेट टू क्लोजिंग डेट 5 लाख. ओपनिंग डेट टू इनकॉर्पोरेशन डेट 1,25,000. इनकॉर्पोरेशन टू क्लोजिंग म्हणजे पोस्ट 3,75,000 आले. रेशो किती येतोय? 1:3 म्हणजे ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 31. The total turnover for the year was ₹30 lakh divided into 7,50,000 for the period up to incorporation. डेट्स दिल्या असतील तर डेट घ्या, डेट नसतील दिल्या तरी आपल्याला डायरेक्ट कॅल्क्युलेशन करता येतं. अँड रेस्ट फॉर द रिमेनिंग पिरियड. ओपनिंग टू क्लोजिंग 30 लाख. प्रायोरचे सेल्स आहेत 7,50,000. पोस्टचे 22,50,000. रेशो किती येतोय? 1:3. PQR Limited was incorporated on 1st April 2017 to take over as from 1st January 2017.
म्हणजे ओपनिंग डेट किती आहे 1 जानेवारी 2017. द एक्झिस्टिंग बिझनेस ऑफ मोहन अँड सन्स PQR Limited was incorporated on 1st April 2017 to take over as from 1st January 2017. The existing business of Mohan and Sons 1 जानेवारी 2017 पासून आपण बिझनेस घेतोय. कंपनीची नोंदणी झाली 1 एप्रिल 2017 ला. द अकाउंट्स वॉज मेड ऑन 31st डिसेंबर 2017 म्हणजे क्लोजिंग डेट किती आहे ती 31 डिसेंबर 2017. सॅलरी पेड टू एम्प्लॉई ड्युरिंग द इयर 2017. बरोबर आहे. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर म्हणजे 2017 वर्ष पूर्ण आहेत. 48,000 आहे. सॅलरी ऑफ प्रायोर पिरियड इज. सॅलरी पॉइंट आपण डिस्ट्रीब्यूट कसा करणार टाइम रेशो मध्ये. सुरुवातीला आपल्याला टाइम रेशो काढावा लागेल. 1 जानेवारी ते 1 एप्रिल कालावधी किती येतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिने आले. आणि एप्रिल ते डिसेंबर कालावधी किती येतोय 9 महिन्याचा येतोय. म्हणजे टाइम रेशो किती असणार आहे 1:3. या रेशो मध्ये आपल्याला सॅलरी डिस्ट्रीब्यूट करा. 48,000 1:3 रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 48,000 भागिले रेशोची बेरीज 1+3 किती येतील 4. 48,000 भागिले 4 केले उत्तर किती आलं 12×48 12,000. 12,000 गुणिले 1 प्रायोर मध्ये 12,000 गुणिले 3 पोस्ट मध्ये 12,000 गुणिले 1 प्रायोरचं उत्तर किती येते 12,000. सेम असाच क्वेश्चन पोस्ट पिरियडची सॅलरी सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. क्वेश्चन नंबर 33. The company made sales for the year 2020 was ₹12 lakh divided into 2 lakh for the period up to incorporation. Sales promotion expenses for the year was ₹24,000. Sales promotion expenses for the post period is. पोस्ट पिरियडचे सेल्स किती आहेत आपल्याला ते शोधायचं. मग अशी प्रायोर होता आता पोस्ट आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला आधी काय करावं लागणार आहे सेल्स रेशो काढावा लागेल आणि त्याच्यानंतर सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आपण सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. मग सेल्स रेशो किती येतोय बघा. वर्षभराचे सेल्स किती आहेत 12 लाख. 12 लाखापैकी 2 लाख कधीचे आहेत प्रायोरचे आहेत. मग पोस्टचे राहिले किती आपले तर पोस्ट कालावधीचे राहिले किती सेल्स त्या ठिकाणी फक्त 10 लाख. मग 2 लाख आणि 10 लाख रेशो किती येणार आहे 1:5. 1:5 रेशो मध्ये सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस 24,000 डिस्ट्रीब्यूट करा म्हणजे पोस्टचे किती येतील त्या ठिकाणी 24,000 भागिले रेशोची बेरीज 6 केली आपण किती आले 4,000. 4,000 गुणिले 1 प्रायोर मध्ये 4,000. 4,000 गुणिले 5 पोस्ट मध्ये किती येतील 20,000 आणि हेच आन्सर असेल क्वेश्चन नंबर 33 चा. क्वेश्चन नंबर 34. Profit before the incorporation is dash dash of the company. Revenue profit, capital profit, neither capital profit, non-revenue profit, reserve and surplus. Answer असणार आहे it's the capital profit. Question number 35. Profit prior to incorporation is debited to goodwill account, credited to capital reserve, credited to general reserve, debited to आन्सर असणार आहे क्रेडिटेड टू कॅपिटल रिझर्व्ह. प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज डॅश ऑफ द कंपनी. आफ्टर द इनकॉर्पोरेशन इज डॅश ऑफ द कंपनी. कंपनीच्या नोंदणीच्या नंतरचा प्रॉफिट. ऑप्शन ए कॅपिटल प्रॉफिट, बी रेव्हेन्यू प्रॉफिट, सी बोथ कॅपिटल रेव्हेन्यू, डी रिझर्व्ह. आन्सर असणार आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. चला आपण रेव्हेन्यू प्रॉफिटच म्हणतो. Question number 37. The company made sales for the year 2020 was ₹2,50,000 divided into ₹75,000 for the period up to incorporation, ₹1,75,000 for the remaining period. RDD for the year was ₹3 lakh. RDD for the post period is. आता RDD पॉइंट आहे. RDD आपण कोणत्या रेशो मध्ये घेतो का काय करतो आपण तर RDD आपण डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये. त्यामुळे इथं रेशो काढायची गरज आहे का
तर गरजच नाही. बॅड डेट तर रेशो काढला असता आपण, पण इथं IDDA ची गरज नाहीये. जे 3000 आहेत त्याचं डायरेक्टली पोस्टिंग जाणार आहे कुठं? पोस्ट कॉलम मध्ये. क्वेश्चन नंबर 38. Sales are of one commodity at fixed rate and the average monthly sales for the first 2 months was one half of the average monthly sales for the remaining period. The company acquired the business from 1st April 2020. The company was registered on 1st June 2020. The accounts were closed on 31st March 2021. The sales ratio is option A 1:5, B 1:10, C 2:10, D 2:5. त्यांनी काय सांगितले बघा, पहिल्या 2 महिन्यामध्ये होणारे सेल्स हे ऍव्हरेज मंथली सेल्स पेक्षा कसे आहेत? निम्मेच आहेत. मग ऍव्हरेज मंथली सेल्स आपल्याकडे आहे का सुरुवातीला? तर तो मानावा लागेल आपल्याला 100. ऍव्हरेज मंथली सेल्स आपण किती मानलाय? 100 मानला. त्यानंतर बघा, ओपनिंग डेट किती आहे? 1 एप्रिल 2020. इनकॉर्पोरेशन 1 जून 2020. क्लोजिंग डेट 31 मार्च 2021. त्यांनी काय सांगितलंय? पहिल्या 2 महिन्यामध्ये होणारे सेल्स निम्मे आहेत. कशापेक्षा? तर इतर महिन्यापेक्षा. मग आपण इतर महिन्याचे सेल्स किती मानले? इतर महिने म्हणजे कोणता? पोस्टचा कालावधी राहिला तो. पोस्टच्या कालावधी सेल्स किती मानले? 100. मग चेक करा पोस्टचे सेल्स 10 महिने 1 जून ते 31 मार्च. 10 महिने गुणिले 100 केले किती आले? 1000. आता प्रायोरचे सेल्स कसे सांगितले? त्यांनी निम्मेच सांगितलेत. महिने किती येतात ते? 1 एप्रिल ते 1 जून 2 महिने. एप्रिल आणि मे 2 महिने गुणिले 100. 100च्या निम्मे घ्यायचे आहेत. म्हणजे 100 ला गुणिले 1/2 लिहिलं आपण. म्हणजे उत्तर परत किती येत आहे? 100. 100 आणि 1000 याचा रेशो किती? 1:10, 1:10 हे आन्सर असणार आहे क्वेश्चन नंबर 38. क्वेश्चन नंबर 39. BKC Limited was incorporated on 1st April 2017 to take over as from 1st January 2017. 1 जानेवारी पासून आपण बिझनेस टेक ओव्हर केला. The accounts was made on 31st December 2017. It is ascertained that the sales in the second half of the year was twice than the first half year. The sales ratio is दुसऱ्या 6 महिन्यामध्ये होणारा सेल्स जो आहे तो पहिल्या 6 महिन्यामध्ये होणाऱ्या सेल्सच्या तुलनेत कसा आहे? दुप्पट आहे. ट्वाइस म्हणजे दुप्पट, थ्राइस म्हणजे तिप्पट. ट्वाइसला डबल सुद्धा शब्द येऊ शकतो. आता आपल्याला काढायचं आहे. मग आता पहिल्या 6 महिन्यामध्ये होणारा सेल्स आपल्याकडे आहे का? नाहीये. पहिल्या 6 महिन्यामध्ये होणारा सेल्स मानला म्हणजे दुसऱ्या 6 महिन्यामध्ये होणारे सेल्स आपल्याला समजू शकतात. तर पहिल्या 6 महिन्यामध्ये होणारे सेल्स आपण काय म्हणणार? सुरुवातीला 100. चेक करा कॅल्क्युलेशन आता. ऍव्हरेज मंथली सेल्स फॉर फर्स्ट हाफ इयर बी ₹100. म्हणजे ओपनिंग डेट किती? 1 जानेवारी. 17. इनकॉर्पोरेशन 1 एप्रिल 17. हाफ इयर 30 जून इथपर्यंतचा सेल्स किती असणार आहे? ₹100 प्रत्येक महिन्याला. आणि इथून पुढे कसं असणार आहे? 100च्या दुप्पट म्हणजे किती? 200. आता चेक करा. आता हे सेल्स झालं ओपनिंग डेट टू हाफ इयर किती? 100. हाफ इयरच्या ते क्लोजिंग म्हणजे सेकंड हाफ इयर मध्ये किती असतील? 100च्या दुप्पट 200. आता डेट आपण इनकॉर्पोरेशनचा विचार करू. प्रायोरचे सेल्स किती आणि पोस्टचे सेल्स किती? प्रायोर 1 जानेवारी ते 1 एप्रिल. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3च महिने आले. 3 महिन्याचा सेल्स किती? 100. 100 गुणिले 3 किती आले? 300. आता इनकॉर्पोरेशन 1 एप्रिल ते 30 जून किती आले महिने? 3 महिने आले. सेल्स किती? 100. 3 गुणिले 100 300. आता इथं 30 जून ते 31 डिसेंबर 6 महिने. मंथली सेल्स किती? 200. 6 गुणिले 200 किती आले? 1200. आता पोस्ट म्हणजे इनकॉर्पोरेशनच्या नंतरचे म्हणजे 1 एप्रिलच्या नंतर 300 अधिक हे 200 1500. प्रायोरचे सेल्स किती आले? 300. पोस्टचे सेल्स किती आले? 1500. दोन्ही मधला रेशो किती येतोय? 1:5 येतोय. आणि हे आन्सर असेल क्वेश्चन नंबर 39. क्वेश्चन नंबर 40.
Rent of office building was paid at rupees 1000 per month up to 30 September 2020, and thereafter it was increased by 200 per month. The company has taken business as on 1st April 2020. It was incorporated on 1st August 2020. The accounts were closed on 31st March every year. Rent of prior period is. रेंट आपण नेहमी घेतो टाइम रेशो मध्ये, पण इथं ऍडजस्टमेंट सांगितली असेल तर आपल्याला ऍडजस्टमेंट नुसार घ्यावं लागेल. काय सांगितलं त्यांनी? ऑफिस बिल्डिंगचा रेंट आहे 1000 रुपये प्रत्येक महिन्याला देतोय आपण 30 सप्टेंबर पर्यंत, आणि त्याच्यानंतर 200 रुपयांनी ते वाढवलेलं आहे. कंपनीने बिझनेस टेक ओव्हर केलाय कधी? 1 एप्रिल 20 पासून. नोंदणी झाली 1 ऑगस्टला आणि अकाउंट क्लोज होणार आहेत 31 मार्च प्रत्येक वर्षी. म्हणजे 1 ऑगस्ट 20 च्या नंतर पुढचं कोणतं असेल? 31 मार्च 21. त्याचं कॅल्क्युलेशन बघा कसं येईल. एप्रिल पासून काय सांगितलंय ते सप्टेंबर पर्यंत किती रेंट आहे? 1000. हे बघा 1000 घ्यायचे. एप्रिलचे 1000, मेचे 1000, जूनचे 1000, जुलैचे 1000, ऑगस्ट 1000, सप्टेंबर 1000. ऑक्टोबर पासून किती झाले? 200 रुपयांनी वाढ झाली, म्हणजे झाले 1200. 1200, 1200, 1200, 1200, 1200. आता हे झालं एक पॉइंट क्लिअर रेंटचा. आता आपल्याला इनकॉर्पोरेट प्रायोरचा किती आणि पोस्टचे किती ते बघायचे. नोंदणी कधी झाली आहे? इनकॉर्पोरेशन कधी झालंय? 1 ऑगस्टला. मग 1 ऑगस्टच्या आधीचा कालावधी म्हणजे किती? एप्रिल, मे, जून, जुलै. 4 महिन्याचे किती येतील? 4000 येतील. आणि नोंदणीच्या नंतर म्हणजे ऑगस्ट पासून ते मार्च पर्यंत करा बेरीज. 1000, 1000, 1200, 1200, 1200, 1200. हे 6 महिन्याचे 1200 गुणिले 6 करा. 1272, 7200 अधिक 2000, 9200. आणि आता या ठिकाणी आन्सर काय असेल? आपल्याला विचारलंय काय? प्रायोर पिरियडचे रेंट किती? तर आन्सर किती असणार आहे? 4000. सेम असाच क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात पोस्ट पिरियड साठी. सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं चेंज काय? रेंट ऑफ पोस्ट पिरियड इज. आता आपण आताच कॅल्क्युलेशन बघितलंय. आन्सर याचं किती असणार आहे? ऑप्शन बी 9200. सेम क्वेश्चन आहे, फक्त जरा अमाउंट्स काही चेंज होऊ शकतात. नेक्स्ट, माधव लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड. Question number 42. Madhav Limited was incorporated on 1st August 2017 to acquire chemical merchants existing business from 1st April 2017. The company closes its accounts on 31st March of every year. Depreciation for the year was rupees 5100, of which 600 relating to assets acquired after incorporation. Profit prior period depreciation is. Option A 4500, option B 3600, C 5100, D 1500. या ठिकाणी चेक करा. 5100 रुपये डेप्रिसिएशन आहे. हे डेप्रिसिएशन आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय प्रॉफिट प्रायोर आणि पोस्ट कॉलम मध्ये. त्यापैकी त्यांनी काय सांगितलं आपल्याला? 600 रुपयाचं डेप्रिसिएशन हे कधीच आहे? तर जे ऍसेट आपण इनकॉर्पोरेशनच्या नंतर घेतलेली आहे, म्हणजे ते 600 रुपये डायरेक्टली पोस्ट कॉलम मध्ये जाणार. 5100 पैकी 600 गेले, राहिले किती? 4500. मग ह्या ऍसेट्स कधी होते आपल्याकडे? तर ओपनिंग डेट पासून आपल्याकडे आहेत आणि क्लोजिंग डेट पर्यंत, म्हणजे वर्षभर ते ऍसेट वापरल्यात. मग हे 4500 काय करायला लागतील आपल्याला? तर टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करावे लागतील. आता मग टाइम रेशो किती येतोय तोही आपल्याला बघावं लागेल. 1 एप्रिल काय? ओपनिंग डेट आहे. 1 ऑगस्ट काय? तर इनकॉर्पोरेशन डेट आहे. आणि 31 मार्च 2018 काय असणार आहे? क्लोजिंग डेट असणार आहे. चेक करा हे कॅल्क्युलेशन कसं येणार आहे. आता सुरुवातीला हे 600 रुपये आपण डायरेक्टली पोस्ट मध्ये घेतले. आता 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट कालावधी किती येतोय? एप्रिल, मे, जून, जुलै. 1 ऑगस्टच्या आधीचा म्हणजे 4च महिने आले. मग ऑगस्ट नंतर मार्च पर्यंत किती महिने येतात? 8. 4 आणि 8 रेशो किती आला? 1:2. मग हे 4500 जे आहेत ते 1:2 या टाइम रेशो मध्ये आपण वाटणार. किती आले? 1500, 3000,
प्रायोर मध्ये आले 1500, पोस्ट मध्ये किती आले 3600. मग या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे, त्यांनी काय विचारलं आपल्याला, प्रायोर पिरियडचं डेप्रिसिएशन म्हणजे आन्सर किती असणार आहे, 1500 रुपये, ₹1500. ऑप्शन डी. सेम हाच क्वेश्चन आपल्याला आणखी एका पद्धतीने विचारता येऊ शकतो. पोस्ट पिरियडचं डेप्रिसिएशन किती आहे, डेप्रिसिएशन फॉर द पोस्ट पिरियड. मग इथं आपण कॅल्क्युलेशन, हे कॅल्क्युलेशनच्या बेसवरती आहे, ह्याचा आपण अंदाजे उत्तर लिहू शकत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेशन केलंय आपण. पोस्ट पिरियडचं डेप्रिसिएशन किती येत आहे, 3600 रुपये, आणि याचा आन्सर असणार आहे 3600. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. Suraj Limited was incorporated on 1st June 2017 to acquire chemical merchants existing business from 1st April 2017. The company paid interest on purchase consideration rupees 18,750 on 1st September 2017. Interest on PC of the post period is. थोडक्यात आपण बघूया आता. इनकॉर्पोरेशन झालं 1 जूनला, बिझनेस अक्वायर केला 1 एप्रिलला, म्हणजे ओपनिंग डेट किती आली 1 एप्रिल. क्लोजिंग डेट किती असणार आहे आता, पण इथं पीसी पेमेंटच्या ह्याच्यामध्ये क्लोजिंग डेट बघायचीच नसते आपल्याला. इंटरेस्ट ऑन परचेस कन्सिडरेशन मध्ये आपल्याला बघायची असती पीसी पेमेंटची डेट, ती किती आहे 1 सप्टेंबर 2017. मग आता याच्यावरून आपल्याला काय करायचंय, इंटरेस्ट ऑन पीसी काढायचं. आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन पीसी. सुरुवातीला चेक करा हा कालावधी, 1 एप्रिल पासून ते 1 सप्टेंबर पर्यंत किती महिने येतात ते, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर येईल का, तर नाही येणार, 1 सप्टेंबरच्या आधीच आहे, म्हणजे किती आले 5च महिने आले. मग याच्यावरून आपल्याला 5 महिन्याचा जर इंटरेस्ट काढायचा असेल तर सुरुवातीला 1 महिन्याचा काढा. इंटरेस्ट फॉर 1 मंथ 18,750 भागिले 5 केलं, उत्तर आलं किती 3,750 1 महिन्याचं. हे बघा, ओपनिंग डेट 1 एप्रिल 17, पीसी पेमेंटची डेट किती आहे 1 सप्टेंबर 17, 5 महिन्याचा कालावधी, 1 महिन्याचे इंटरेस्ट आलं 3,750. इनकॉर्पोरेशनच्या आधीचा कालावधी किती येतोय 1 एप्रिल ते 1 जून, 2 महिने. 1 महिन्याचं इंटरेस्ट किती आहे 3,750, 2 गुणिले 3,750, प्रायोरचं इंटरेस्ट किती आलं 7,500. मग आता पोस्ट पिरियडचं किती येत आहे बघा, 1 जून ते 1 सप्टेंबर, महिने किती येतात ते जून, जुलै, ऑगस्ट. सप्टेंबर येणार नाही, सप्टेंबरच्या आधी म्हणजे ऑगस्ट पर्यंतच. 1 सप्टेंबर आहे ना, त्यामुळं ऑगस्ट पर्यंत 3 महिने. 3 गुणिले 3,750, उत्तर किती येत आहे 11,250. त्या दोन्हीची बेरीज केली तर बरोबर बेरीज किती येईल परत 18,750. इंटरेस्ट ऑन पीसी फॉर प्रायर पिरियड 7,500. इंटरेस्ट ऑन पीसी फॉर पोस्ट पिरियड 11,250. आणि या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे आपल्याला पोस्ट पिरियडचा विचारलेला किती, त्याचं उत्तर असणार आहे 11,250. सेम क्वेश्चन प्रायोर पिरियडचं इंटरेस्ट विचारलंय इथं, त्याचा आन्सर असणार आहे 7,500. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल. या व्हिडिओमध्ये एमसीक्यू क्वेश्चन्स कसे सोडवायचे त्याचं आपण डिस्कशन केलंय. हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासासाठी नक्कीच याची मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना. थँक्यू.